नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला बटाट्याचे काप बनवून दाखवणार आहे। ह्याच्या अगोदर मी बटाट्याच्या कापाची रेसिपी टाकलेली आहे, तुम्हाला ती खूप आवडली। त्याच्यामध्ये मी बोलली होती वेगवेगळ्या पद्धतीने, तर तुम्हाला मी अजून एक वेगळी पद्धत दाखवते आणि एक नंबर चवीला लागणार। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। त्यासाठी बघा एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे, त्याची वरची साल काढलेली आहे। अशा पद्धतीने बघा मी कापून घेतलेला आहे। जास्त जाड बी कापायचं नाही, जास्त पातळ पण कापायचं नाही, जेणेकरून आपल्याला भाजता व्यवस्थित येईल अशा पद्धतीने कापून घ्यायचे आणि पाण्यात ठेवायचं, म्हणजे काळं पडणार नाही। मसाले बघा, 2 चमचे बारीक रवा घेतला 0 नंबरचा, धने जिरे पूड घेतले, गरम मसाला पावडर घेतला, लाल तिखट घेतलेलं आहे, हळद घेतली, आमचूर पावडर थोडीशी घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर नाही टाकली तरी चालेल, थोडा जर चाट मसाला वगैरे असेल टाकला तरी चालू शकता। तर हे सगळं मिक्स करून घेऊया आणि झटपट होणार आहे। तुम्ही वरण भात वगैरे केलं ना तर तोंडी लावण्यासाठी उत्तम प्रकार आहे। आज रेसिपी बघा, लतिका चॅनलवर मी चटणीची टाकलेली, 1 नंबर चटणी झालेली आहे, तुम्ही करून बघा। खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करते। प्लीज तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आता हे असं मिक्स करून घ्यायचं। बटाटे स्वच्छ धुवून बघा मी चाळणीमध्ये ठेवलेले आहे, ती पाणी नितळून घ्यायचं की जेणेकरून जास्त वल्ले नसावेत। आता असे बघा एक एक काप घ्यायचे आणि जसे आपण मच्छीला कसं लावतो अशा प्रकारे, जी लोक आता म्हणतात ना वेज असतात त्यांना ती मच्छी वगैरे खात नाही, त्यांच्यासाठी अशा प्रकारचं बघा हे बटाटे असे करायचे, तुम्ही दाबायचे चांगले। तर आता हे मी अशा पद्धतीने करून घेते। बटाट्यांच्या कापांना बघा मी लावून घेतलेला आहे। पॅन ठेवलाय गरम करायला, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल जास्त पण टाकायचं नाही, 1 चमचावर टाकायचं, त्याच्यापेक्षा बी कमी टाकलं तरी चालते। असं फिरवून घ्यायचं चांगलं आणि ह्याच्यामध्ये मीडियम गॅस आहे आणि त्याच्यामध्ये मग एक 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 असं सोडून घ्यायचं आणि एक साइड बघा चांगली भाजली की नाही मगच पलटी करायचं, लय हलवी करायची नाही। आपण ह्याला रवा लावलेला आहे ना, आणि कधी पण 0 नंबरचाच रवा असावा। पलटी करून घेऊया बघा, अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं। आणि हे कसं आपण जास्त दाबून लावतो का नाही तर जो हा रवा आहे ना वरचा थोडासा साधारण निघतो, पूर्ण निघत नाही रवा। आता बघा हे एका एक पडलेलं तरी बघा, हे घसरून काढलं तरी ती निघत नाही, असं नाही। थोडासा जो एकदम वरती असतो ना तो निघून जातो, पण कडक भाजून घ्यायचे, एकदम बारीक गॅस करायचा आणि कडक भाजून घ्यायचे। खालची साईड पण बघा चांगली भाजलेली आहे बघा, अशा पद्धतीत भाजून घ्यायचे। आणि एकदा जर चांगला तवा गरम झाला आपला, आता हा पॅन बघा चांगला गरम झालेला आहे की बघा हे असे भाजून निघतात, कडक एकदम होतात। हे 2 दिवस राहतात एकदम व्यवस्थित। वाटलं तर काय करा माहिती आहे, थोडंसं बेसन पीठ जरी टाकलं ना त्याच्यामध्ये तरी चालेल। बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करू शकता। एक अर्धा चमचा बेसन पीठ टाकायचं, तर बघा किती मस्त असे कुरकुरीत असे होतात। आता तुम्हाला मी काढून दाखवते बघा, किती मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत, आणि गरम गरम आहे त्याने एकदम कडक होतात बघा, किती मस्त अशी कडक झालेली आहे ती। अशा पद्धतीने भाजायचे बघा कधी पण काय करायचं, अशा गोष्टी जे भाजतो ना आपण ते बारीक गॅसवर, एकदा गरम तेल झालं की बारीक गॅस करायचं। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।